पुण्यामध्ये बंडखोरी टाळण्याकरता भाजपनं नवा प्लॅन केलेला आहे। असं असतानाच अजित पवार यांच्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर येते। अजित पवार ज्या गाडीतून निघाले ती गाडी जिजाई बंगल्यावर पोहोचली आहे। ही दृश्य आपण पाहतोय। अजित पवार जिजाई बंगल्यातच असण्याची शक्यता वर्तवली जाते। पोलीस संरक्षण न घेता अजित पवार एकटेच जिजाई बंगल्यावर दाखल झालेले आहेत अशी माहिती आता मिळतीये। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। काही वेळापूर्वीच अजित पवार हे या जिजाई बंगल्यामध्ये पोहोचलेले होते आणि अजित पवार यांच्या सोबत त्यांची चर्चा सुरू होती। काल आपण पाहिलं की अजित पवार हे रात्री उशिरा पिंपरी चिंचवड मध्ये गेलेले होते। पिंपरी चिंचवड मध्ये सुद्धा जागांमध्ये काहीतरी जुळत नव्हतं, गडबड झालेली होती। काही प्रभागांमध्ये राष्ट्रवादी दोन्ही या आमने सामने येत होते आणि त्यामुळे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष योगेश बहल हे सुद्धा नाराज होते। आणि त्यानंतर आता अजित पवारांनी सकाळीच या जिजाई बंगल्यावर अमोल कोल्हे यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि अमोल कोल्हे आता या बैठकीतून बाहेर पडलेले आहेत। खरं तर काही वेळापूर्वीच अजित पवार हे बारामती हॉस्टेलवरून बाहेर पडलेले होते आणि नेमके ते कुठे गेलेले होते याची खरं तर चर्चा होती आणि कोणताही ताफा न घेता अजित पवार हे याच जिजाई बंगल्यामध्ये पोहोचलेले होते आणि आता अमोल कोल्हे यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते बाहेर पडलेले आहेत। नेमकं आता दोघांमध्ये काय चर्चा झालेली आहे, पिंपरी चिंचवडचा जो तिढा होता तो खरं तर सुटलेला आहे का असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। पण बारामती हॉस्टेलमधून निघालेले अजित पवार याच जिजाई बंगल्यामध्ये सध्या आहेत आणि अमोल कोल्हे सोबत त्यांची बैठक सुद्धा पार पडलेली आहे। कॅमेरामन तुषार ननावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।